नमस्कार. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आणि होती त्याप्रमाणे श्रीमती अश्विनी भिडे आपल्याकडं महापालिका आयुक्त म्हणून मुंबई महापालिकेमध्ये त्यांनी आत्ताच सूत्र हातामध्ये घेतलेली आहे. मुंबई महापालिकेतर्फे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यातर्फे मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि महापालिकेच्या कारभाराचं पूर्ण नियोजन आता यापुढे त्या करतील. त्यांना मी सर्वांच्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो. वेलकम. धन्यवाद. थैंक यू. नमस्कार. आज मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्र हाती घेताना मला अतिशय आनंद होतो. ही संधी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे, आपले सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री या सर्वांचे आभार मानते. सर्वप्रथम मी भूषण गगराणी सरांना त्यांची अतिशय यशस्वी कारकीर्द आज पूर्ण केल्याबद्दल त्यांचंही मनापासून अभिनंदन करते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच मी तरी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आले, कारण ते कोल्हापूर जिल्ह्यातले, मी सांगली जिल्ह्यातली, आणि सर त्यावेळेला मराठी लिटरेचर हा विषय घेऊन भारतामध्ये तिसरे आले होते आणि तोच आदर्श ठेवून मी सिव्हिल सर्व्हिसेस करायचं ठरवलं आणि त्यामुळं आज त्यांच्याकडूनच या पदाची सूत्र घेताना मला खूप आनंद झाला. मुंबई महानगरपालिकेत आयुक्त म्हणून येणं हे माझ्यासाठी एका अर्थाने होमकमिंग आहे, कारण 4 वर्ष मी या संस्थेमध्ये ॲडिशनल कमिशनर म्हणून काम केलं. कोविडसारख्या अतिशय क्रिटिकल परिस्थितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि मुंबई महानगरपालिकेचं कामकाज जाणून घेण्याची संधी मिळाली. 150 वर्षापेक्षा जास्त इतिहास असलेली ही संस्था खूप रिच लिगसी आणि हेरिटेज या संस्थेचं आहे. या संस्थेने मुंबईकरांचं आयुष्य एका अर्थाने खूप समृद्ध केलं आहे आणि माझ्या आधीच्या सर्वच आयुक्तांनी ह्याच्यामध्ये आपापल्या परीने भर टाकली आणि त्या सगळ्या अतिशय समृद्ध परंपरेचा भाग आज होताना पण मला खूप आनंद होतो. प्रत्येक शहर स्वतःला सततच नव्याने शोधत असतं, रिइन्व्हेंट करत असतं, त्यामुळे नवीन चॅलेंजेस, नवीन आव्हानं येतात आणि आता आयुक्तपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर ही सगळी आव्हानं आधीच्या माझ्या प्रिडेसेसर्सनी ज्या पद्धतीने त्याला सामोरे गेले त्याच पद्धतीने मी सुद्धा इथे असलेल्या सगळ्या टीमच्या मदतीने मी त्याला सामोरं जाईल आणि शहरासाठी जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. सुदैवाने महापालिकेच्या कामकाजाची मला पूर्ण माहिती आहे, इथे काम करणाऱ्या बरेच जणांची माहिती आहे आणि त्यामुळे त्या सगळ्यांच्या सहकार्यातून या शहरासाठी चांगलं काम करू असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्या ही धुरा पुढे नेण्यासाठी मिळेल अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद. मॅडम, महिला राज खऱ्या अर्थाने मुंबई महापालिकेत आल्या असं म्हणता येईल. महापौरपदी महिला आहेत, विरोधी पक्षनेता देखील महिला आहेत, आयुक्तपदी सुद्धा पहिल्यांदा इतिहासामध्ये महिला विराजमान होत आहे. म्हणजे महिला म्हणून काही वेगळं हे असायलाच पाहिजे असं काही नाही, पण बऱ्याच जणांनी आज माझं पहिली महिला आयुक्त म्हणून अभिनंदन केलं, पण कदाचित आपल्याकडे ती संधी आत्तापर्यंत मिळाली नव्हती म्हणून त्याला जास्त महत्त्व असेल, तर असं म्हणायला काही हरकत नाही. महिला राज्यासाठी काही विशेष योजना मुंबईकर महिलांकरता, कारण मेट्रो वुमन अशी तुमची ओळख आहे, पायाभूत सोयी सुविधांकरता आता मुंबईकर तुमच्याकडे आशा करतात. मुंबई महानगरपालिका तसं मुंबईला पायाभूत सुविधा आणि सगळ्या ॲम्युनिटीज देण्याचं काम करतच असते आणि ते सगळ्याच नागरिकांसाठी असतं. आणि मुंबई शहरातली जी सुरक्षितता आहे किंवा इथलं ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती नेहमीच महिलांसाठी नेहमीच उपयुक्त ठरलेली आहे आणि त्यामुळे इथे आपल्याला माहिती आहे की नोकरी करणाऱ्या महिलांचं प्रमाणही त्यामुळे जास्त आहे. तर हेच त्यांचं जीवनमान अजून जास्तीत जास्त चांगलं करण्यासाठी, ॲक्सेसिबिलिटी वाढवण्यासाठी आणि सेफ्टी वाढवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आधी तुम्ही सर्व कामकाज पाहिलेलं आहे, पण आता लोकप्रतिनिधी आता लोकप्रतिनिधी झालेले
आणि तुम्ही सुद्धा आले तर तुमचा काळ आणि काय नियोजन असेल त्याच्यामध्ये? शासनामध्ये आपण नेहमीच लोकप्रतिनिधींबरोबर काम करतो. म्हणजे हे क्वचितच असं झालं असेल की दीर्घकाळ आपल्याला प्रशासक म्हणून इथे काम करावं लागलं. पण यापूर्वीसुद्धा जेव्हा 2020मध्ये मी होते, 20 ते 22 आपल्याकडे इथे सदस्य होते आणि जरी कोविड कालावधी असला तरी नियमित बैठकाही व्हायच्या सगळ्या. त्यामुळं लोकप्रतिनिधींबरोबर काम करण्याचा अनुभवही आहे आणि त्याच्यातूनच म्हणजे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोन्हीतूनच आपण कुठलंही शासनाचं काम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने होतं. आणि उलट तसं झाल्यामुळे आता खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिका वाटायला लागलेली आहे. मॅडम, पहिला टास्क तुमच्यासमोर आता आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर असणार आहे की नालेसफाई, कारण 1% सुद्धा कमी नालेसफाई झाली आहे असं स्थायी समितीत गेल्या आठवड्यात सांगण्यात आलं. या नालेसफाईच्या कामाचा वेग कसा वाढवता येईल, कारण मुळातच कंत्राटदार आपल्याकडे उशीर आला नाही, हे आपण दरवेळेलाच हा मुद्दा येतो आणि दरवेळेला महापालिका चांगले काम करते आणि पावसाळ्याच्या आधी नालेसफाईसुद्धा होते. पण आता प्रत्यक्ष चार्ज घेतल्यानंतर आता घेतला आहे, त्याच्यानंतर याचा आढावा घेऊन जास्तीत जास्त वेगाने काम करण्याचा प्रयत्न करतो. नवे आयुक्त म्हणून मुंबईकरांना खात्री देऊ शकता की मुंबई यंदा होणार नाही? नक्कीच खात्री देऊ शकतो. याचं कारणच असं आहे की गेली अनेक वर्ष, कारण पूर्वी मी केलं मुंबई महानगरपालिकेने सातत्याने मुंबईतला फ्लड रेझिलियन्स जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून आणि आताही तोच वेग पुढे नेऊ आणि चांगल्या पद्धतीने काम करतो. गगन सर माझ्या बोलताना म्हणाले की तुम्हाला बघून त्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आला काय वेगळ्या शुभेच्छा तुम्ही दिलेल्या आहेत, कारण की तुम्ही मुक्त होता तर त्या कार्य सांभाळायला आता सुरू करतो. काही टिप्स दिल्या? नाही, शुभेच्छा असतात, वेगळ्या शुभेच्छा काय देणार. मी शुभेच्छा सर्वांकडे दिलेल्या आहेत आणि मला स्वतःला ही संधी शासनाने दिली त्याच्याबद्दल मी शासनाचा ऋणी आहे. महापालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी 2 वर्ष मला सांभाळून घेतलं, त्याच्याबद्दल मी सर्व अधिकारी कर्मचारी जे अत्यंत कार्यक्षम आहेत आणि मुंबई महापालिकेची पताका ही कायम उंचावर ठेवण्यासाठी ते जागरूक असतात. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचे देखील आभार मानतो की माझ्या या